मुंबई आपलं महानगर पूर्व पश्चिम उपनगरात ऐसपैस पसरलेलं, देशाची आर्थिक राजधानी तरी देखील आजही 55% लोक गलिच्छ वस्त्यात राहतात। यांचा रोजचा संघर्ष असतो मूलभूत हक्क, पाणी आणि स्वच्छतागृहासाठी। पैसे दिले तरच पाणी देतात। महिन्याला आम्हाला 3000 रुपये भरायला लागतात। जी काही स्वच्छतागृह यांच्यासाठी बांधली गेलीत, यातली बरीच स्वच्छतागृह तुटलेली, फुटलेली, गलिच्छ, घाणीच्या साम्राज्याने भरलेली आढळतात। इधर हमारे इधर सार्वजनिक टॉयलेट है और टॉयलेट इतना गंदा रहता है ना की पूछो मत। आम्हाला घाणीचे कपडे बघून उलटी होते, एकदम उलटीसारखं वाटते। घाणेरडा वास येतो तिथे आणि त्याच्यामुळे मच्छर वगैरे येतात, त्याच्यामुळे जास्त आजार वाढतात। हे पण भारताचे नागरिक आहेत, पण अशा अस्वच्छ परिस्थितीने यांचा दिवस उगवतो आणि संघर्ष करता करता मावळतो। इतकंच कशाला, स्वच्छतागृह आणि लाभार्थींची संख्या याचं प्रमाण देखील विषम असल्यामुळे समजा कधी कुणाला घाईची शौच आली तर रांगेत पुढे आणखीन काही जण असतातच। किसी का पेट दुखा तो यहाँ पे 5-6 डब्बा एक साथ में लगे रहते लाइन से, जाने मिलता ही नहीं है, तो वो हिसाब से लेडीज लोग का तकलीफ ज्यादा बढ़ गया। कसा बरं या प्रकाराला आळा बसेल? याबाबत मुंबई महानगरपालिका, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि प्रथा या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन एक अभिनव उपाय शोधला। घाटकोपरच्या सुमारे 1500 लोकवस्ती असलेल्या आझाद नगर मध्ये 364 लोकांनी घेतला पुढाकार आणि एक अतिशय सुंदर, आगळं असं विविध सेवा देणारं सुविधा सेंटर उभारण्यात आलं। यात केवळ स्वच्छतागृहाचाच विचार करण्यात आला नाही, स्वच्छतागृहासोबतच या ठिकाणी कपडे धुण्यासाठी लॉन्ड्री अर्थात वॉशिंग मशीन, शुद्ध पिण्याचं पाणी, हातपाय धुण्याची वेगळी सोय आणि इतकंच कशाला, या सुविधा सेंटरच्या गच्चीवर लहान मुलांसाठी एक धमाल खेळण्याची गार्डन देखील उपलब्ध करून देण्यात आली। याबरोबरच पाण्याच्या पुनर्वापराची एक वेगळी कल्पना इथे कार्यान्वित करण्यात आली आहे। इथे हातपाय धुण्यासाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी आणि पिण्याचं पाणी यातील पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी या पाण्यावर प्रक्रिया करून हेच पाणी स्वच्छतागृहासाठी वापरण्यात येतं। यामुळे दररोज सुमारे 25,000 लिटर्स पाण्याची बचत होते। या परिसरातील लोकांना एक साफसूत्र, स्वच्छ स्वप्न सापडले आणि जे त्यांच्या सत्यात उतरले बरं का। बरं, यासाठी महिन्याला 150 रुपये दरडोई मासिक पासानी उत्तम स्वच्छतागृह, तर अवघ्या 35 रुपयात एका वेळी पास होल्डरला लॉन्ड्रीची सोय आणि पास नसलेल्यांना 50 रुपयाच्या लॉन्ड्रीची सोय उपलब्ध आहे। 10 रुपयात कोणीही अंघोळ करू शकतो, तर स्वच्छ पिण्याचं पाणी 1 रुपया प्रति लिटर, तर थंड पाणी 2 रुपये प्रति लिटरने सुविधाने उपलब्ध करून दिले आहे। थोडक्यात काय, सकाळी उठलं की सर्वांचेच दिवसभर वापरलेले कपडे आणि ब्रश घेऊन या सुविधा सेंटर मध्ये यायचं, लॉन्ड्रीत कपडे धुण्यासाठी द्यायचे, शौचालयाचा वापर करायचा, आंघोळ करायची, लहानांनी तोपर्यंत टेरेस गार्डनवर खेळायचं आणि तुमचे धुतलेले कपडे घेऊन स्वच्छ होऊन आनंदाने घरी परतायचं। आहे की नाही धमाल? लोकांना सुविधा सेंटरची अभिनव कल्पना खूपच आवडली आहे। मुंबई महानगरपालिका, युनिलिव्हर आणि प्रथा सामाजिक संस्थेच्या या वेगळ्या संकल्पनेला जनमानसामध्ये दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे। मी खुश आहे। अशा या सुविधा सेंटरच्या आझाद नगर घाटकोपर मधील पायलट प्रोजेक्टला भरघोस प्रतिसाद लाभला आहे।